अमित शहा म्हणजे अब्दालीचे वंशज. शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल. भाजपला सत्ता जिहाद झाल्याचा उद्धव ठाकरेंचा टोला. अनिल देशमुख पीए मार्फत पैसे घ्यायचे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंचे गंभीर आरोप. सीबीआयकडे सर्व पुरावे असल्याचा वाझेंचा दावा. वाझेंच्या आरोपांवर अनिल देशमुखांचा पलटवार. ही फडणवीसांची नवी चाल असल्याचं देशमुखांचं वक्तव्य. वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती, देशमुखांचा आरोप. सचिन वाझेंशी माझा दुरान्वयही संबंध आला नाही. वाझेंच्या आरोपांवर जयंत पाटलांचं उत्तर. वाझेंनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काही गंभीर असल्यास गृहमंत्री माझ्याशी बोलतील. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. वरळीमधील बीडीडी रहिवासी पोलीस कुटुंबातील रहिवासींबरोबरच विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. पोलीस भरतीतलं ईडब्ल्यूएस आरक्षण फडणवीस आणि दरेकरांनीच काढलं. जरांगेंचा आरोप. मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी आशा आता उरलेली नाही. जरांगेंचं विधान. वायनाड दुर्घटनेत अडकलेल्या आदिवासी कुटुंबाला वाचवण्यासाठी वन अधिकाऱ्यांचा धोकादायक ट्रेक. टीमने संपूर्ण कुटुंबाला वाचवलं. 4 ते 5 वर्ष वयोगटातील 4 बालकांचा समावेश. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक अखेर 10 तासांनंतर सुरळीत. हायड्रोजन वाहून नेणाऱ्या ट्रकला अपघात झाल्यानं झाली होती वाहतूक कोंडी. उद्या मध्य हार्बर मार्गावर ब्लॉक. लोकलचं नियोजन बघूनच घराबाहेर पडा. देखभाल दुरुस्तींच्या कामांसाठी सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान मेगा ब्लॉक. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरचं हॅट्रिकचं स्वप्न हुकलं. शूट ऑफच्या वेळी मी नर्वस होते. ऑलिम्पिकमध्ये मी खूप काही शिकले. मनु भाकरची प्रतिक्रिया.